चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 18 डिसेंबर अत्यंत विशेष आणि सर्वात मोठा दिवस, कारण आज आहे चंपाषष्ठी। बघा, आपल्यापैकी अजूनही बऱ्याच जणांना चंपाषष्ठी म्हणजे काय हे माहिती नाही। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। खरं तर या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड या रूपाचं पूजन केलं जातं। महाराष्ट्रात अनेकांचे देवस्थान हे खंडोबा आहेत आणि या दिवशी खंडोबांच्या सेवेला, खंडोबाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। बघा, आजच्या दिवशी आपल्याला खंडोबाची सेवा करायची आहे, त्याचबरोबर शिवशंकरांची सेवा करायची आहे आणि या सोबत आपल्याला आज कुत्र्याची देखील पूजा करायची आहे। बघा, आजचा जो दिवस आहे तो मार्तंड भैरवांची, शिवशंकरांची आणि कुत्र्याची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। आजचा जो दिवस आहे तो जेजुरी गडावरती मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। बघा, ज्यांच्याही घरी मार्तंड भैरवांची मूर्ती, खंडोबांची मूर्ती आहे, तर त्या घरामध्ये आज चंपाषष्ठीच्या दिवशी पिठलं, भाकरी, ज्वारीची भाकरी, त्याचबरोबर मिरची, ठेचा, पापड आणि गोड या सर्वांचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवला जातो। त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला कुत्र्यालाही अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे, जी वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपत जाईल। असं म्हटलं जातं की षष्टीच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी जर कुत्र्याचं पूजन केलं, कुत्र्याला ही एक गोष्ट खाऊ घातली तर आपली 100 पापांतून मुक्तता होते। आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे दोष आहेत, पीडा आहे, कुठल्याही प्रकारची संकट असतील, कुठल्याही प्रकारची शत्रुपीडा असेल, तर त्या प्रत्येक पीडेतून आपली मुक्तता होते। बघा, आज आपल्याला खंडेरायांना एक नैवेद्य तर दाखवायचंच आहे, पण त्याचसोबत आपल्याला कुत्र्याला देखील हा एक पदार्थ दाखवायचा आहे। खरं तर आज आपल्याला प्रत्येक घरामध्ये त्यांचेही कुलदैवत खंडेराय आहेत, त्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये बाजरीची भाकरी बनवायची आहे, सोबत ठेचा बनवायचा आहे, मिरचीचा ठेचा, त्याचबरोबर तुम्हाला वांग्याची भाजी बनवायची आहे, गोडाचा एखादा पदार्थ आणि पापड, लोणचं, ह्या सर्वांचा नैवेद्य जो आहे तो खंडेरायांच्या समोर, म्हणजे जिथे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये खंडेरायांची मूर्ती असेल, खंडोबाची मूर्ती असेल, टाक असेल, तर त्या समोर ठेवायचं आहे। ज्यांच्या घरामध्ये खंडोबाची मूर्ती, टाक नसेल तर त्यांनी शिवशंकर, आपली शंकरांची जी पिंडी असते त्या पिंडीच्या समोर हे नैवेद्य ठेवलं तरीही चालेल। हे नैवेद्य वगैरे ठेवून झालं की त्यानंतर तुम्हाला एक वेगळं नैवेद्य काढायचं आहे एका प्लेटमध्ये। त्यामध्ये खास करून तुम्हाला बाजरीची भाकरी ठेवायची। शक्यतो जेव्हा तुम्ही भाकरी भाजायला सुरुवात कराल त्यानंतर जी शेवटची भाकरी असेल तर ती शेवटची भाकरी तुम्हाला एक वेगळी करून ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला वांग्याचं भरीत ठेवायचं आहे। या वांग्याच्या भरतावरती तुम्हाला एक गुळाचा खडा किंवा जिलेबीचा तुकडा ठेवून द्यायचा आहे आणि हे सर्व जे आहे ते कुत्र्याला खाऊ घालायचं आहे। त्या अगोदर कुत्रा जो आहे तुमच्या घरातला पाळीव असेल तरीही चालेल किंवा आजूबाजूला कुठेही भरकटणारा कुत्रा असेल तरीही चालेल। लक्षात ठेवा, आजच्या दिवशी कुठल्याही कुत्र्याला हाडतूड असं अजिबात बोलायचं नाही, दगड, काठी अशा कुठल्याही गोष्टींनी मारायचंही नाहीये। आज तुम्हाला जितकं शांत राहता येईल तितकं शांत तुम्हाला राहायचं आहे। समोर जर एखादा कुत्रा आला किंवा आवाज देऊन जरी तुम्ही त्याला बोलवलात तर त्याच्या कपाळावरती जर शक्य झालं तर थोडासा तुम्हाला भंडारा उधळायचा आहे किंवा भंडारा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही खायला आणलेलं आहात तर ते त्याला खायला द्यायचं आहे। जोपर्यंत तो सगळं काही खातोय तोपर्यंत तुम्हाला तिथेच उभं राहायचं आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा किंवा तुम्हाला तुमच्या कुलदैवत खंडेरायांचा जो कुठला मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करत तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यांच्या समोर तिथे व्यक्त करत राहायचं आहे। बघा, आज खरं तर असं म्हटलं जातं की आजचा जो दिवस आहे हा दिवस कुत्र्याची सेवा करण्यासाठी विशेष मानला जातो। चंपाषष्ठीच्या दिवशी जर कुत्र्याची सेवा किंवा कुत्र्याची पूजा केली किंवा कुत्र्याला हा एक नैवेद्य तुम्ही दिला तर अखंड तुमच्यावरती मार्तंड भैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे तुमच्या घरामधील, तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश होतो, तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या घरावर, तुमच्या आयुष्यात आलेली जी संकट आहेत ती संकट कुठेतरी निघून जातील। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, जास्त काहीच करायचं नाहीये। बघा, खूप अगदी वर्षानंतर आलेला हा दिवस आहे खरं तर सोमवार, जो शिवांचाच वार आहे, जो
आपल्या शंकरांचाच वार आहे आणि त्याच दिवशी आलेला आहे ही चंपाषष्ठी। त्यामुळे दोनही शुभयोग एकाच दिवशी, कारण मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला सोमवार आणि त्याचबरोबर चंपाषष्ठी दोन्ही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो सर्वात मोठा आणि सर्वात विशेष आहे। त्यामुळे आजची ही सेवा कुणीही चुकवू नका। अगदी आपल्या आजूबाजूला एखादा कुत्रा तुम्हाला दिसला, जरी बाजरीची भाकरी करणं शक्य नसेल की बाजरीचं पीठच नाहीये, तर तुम्ही गव्हाच्या पिठाची पोळी बनवली, चपाती बनवली आणि ती चपाती त्यासोबत गुळाचा खडा किंवा वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घातलं तरीही तुम्हाला अनन्य पटीने त्याचं पुण्य लाभेल, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। तुमची सर्व जी अडलेली कामं आहेत ती कामं देखील होत जातील। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। प्रत्येकाने हा उपाय नक्की करा आणि मार्तंड भैरवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय।